पारंपरिक उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी माझी होती आणि ती गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी संपूर्ण देशामध्ये फिरलो, देशाच्या बाहेरही गेलो आणि या जगामध्ये आपला आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी या सगळ्याबद्दल जगामध्ये सुद्धा खूप आवड निर्माण झालेली आहे आणि त्याचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावा, कारण की मी या जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे. या जिल्ह्यातल्या जनतेने 4 वेळा माझ्यावर विश्वास ठेवून भरभरून मतरूपी आशीर्वाद देऊन मला संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं. त्यामुळं मला मंत्रिपद मिळालं आणि म्हणून त्याची फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जी जबाबदारी माझ्यावर आहे त्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करावी म्हणून या महाआरोग्य मेळाव्याचं 2026 या मेळाव्याचं आपण आयोजन केलं आणि मला असं वाटलं की हा मेळावा चांगला करण्यासाठी एकतर पंतप्रधान याच्या उद्घाटनाला आले पाहिजेत किंवा मग देशाच्या महामहिम राष्ट्रपती आल्या पाहिजेत आणि म्हणून मी राष्ट्रपतीला जाऊन भेटलो आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की मी शेगाव संत नगरीमध्ये तुमच्या मेळाव्याच्या उद्घाटनाला यायला तयार आहे आणि मग ते नंतर त्याला 2 महिन्यापूर्वी मी भेटलो होतो, पण ती तारीख त्यांना हे करणं, कॅलेंडर चेंज करणं बाकीचं पाहिलं, पण ती 25 फेब्रुवारी ही तारीख त्यांनी दिली आणि त्या अगदी वेळेवर आल्या आणि एक चांगला कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये झाला. बरोबर भाऊ, आपण सांगितल्याप्रमाणे आता मी बहुतांश असे मेळावे बघत असतो, जसं बॉम्बे असेल, दिल्ली असेल. आजचा जो मेळावा या ठिकाणी जे वातावरण बघतो असं वाटतं कुठेतरी हे दिल्लीमध्ये भारत मंडपामध्ये आल्यासारखं जाणवतं. इतका सुंदर आणि एवढा व्यवस्थित अतिशय चांगल्या प्रमाणात हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. काय म्हणताल तुम्ही या मेळाव्याबद्दल की खरं म्हणजे फिलिंग येतं दिल्लीचं? हा मेळावा आपल्या शेगावसारख्या लहान शहरामध्ये करत असताना आपलं संत गजानन महाराज संस्थान असेल, आपल्या जिल्ह्यातले सगळे आयुष विभागात काम करणारे सगळ्या संस्था, त्यांचे सगळे अध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी आणि सर्व याच्यातले प्रॅक्टिशनर आपल्या आयुष्य या सगळ्या लोकांनी, महाराष्ट्रभरातून सुद्धा लोकांनी खूप मोठं सहकार्य या ठिकाणी केलं. ते स्वतः आले, 4-4, 3-3 दिवस थांबलेत आणि लोकांना तपासलं. मोफत औषध्यासुद्धा काही म्हणजे सावंतवाडी म्हणजे कोकणाच्या त्या टोकाहून, चंद्रपूरसारख्या भागाहून तिथले आपले आयुचे डॉक्टर स्वतः तपासणीला आले आणि औषधं घेऊन पण आले काही की लोकांना मोफत देण्यासाठी. आणि हा मेळावा खरोखर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होईल असं मलाही माहीत नव्हतं, पण निश्चित मी सगळ्या या आयोजनामध्ये सहभागी होणाऱ्यालाही धन्यवाद देतो की त्यांच्यामुळंच हा मेळावा यशस्वी होऊ शकतो. भाऊ, मी साधारणतः 8-10 दिवस झाला एक अभ्यास करतोय. मला कुठेतरी असं जाणवत आहे ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण जगावर योग हे प्रस्थापित केलं. आज पूर्ण जगावर योगाचं सध्या राज्य आहे आणि योगाचे फायदे काय काय ते पूर्ण जगाला कळत असल्यामुळं संपूर्ण जग हे योगाकडे वळत आहे. त्याच बेसवर देशाच्या पंतप्रधानांनी आयुष मंत्रालयाची स्थापना केली आणि पूर्ण जगावर आपल्या आयुर्वेदाचा कसा लाभ होईल, आपल्या देशाचं कसं नाव होईल, आपल्या देशाची कशी तरक्की होईल आणि आपल्या देशातले आयुर्वेदिक डॉक्टर कसे पूर्ण भारतभर प्रचार करतील किंवा सर्व्हिसेस करतील किंवा रोजगार दूर होईल. काय वाटतं तुम्हाला? असं कुठेतरी योगा टाईपच आयुष मंत्रालय पूर्ण जगावर हे बघा, आदरणीय प्रधानमंत्री 2014 मध्ये पंतप्रधान झाले आणि तोपर्यंत आयुष मंत्रालय आपल्या देशामध्ये नव्हतं. केंद्रामध्ये त्यांनी आयुष मंत्रालयाची निर्मिती केली, तेव्हापासून आयुष मंत्रालयाचं काम वाढत चाललं आणि WHO जे पारंपरिक औषधीच्या ट्रेडिशनल सेंटर आपल्या जामनगर गुजरातमध्ये आपल्याला मिळालं आणि त्याचं जे आता दुसरं एक समिट झालं WHO सोबत आणि त्या ठिकाणी 127 देशातले प्रतिनिधी त्याला हजर होते आणि जवळपास 27 मंत्री जगभरातून आरोग्य मंत्री त्या कार्यक्रमाला आले. म्हणजे याचा अर्थ आपला आयुर्वेद, योगा, आपली पारंपरिक उपचार पद्धती याच्याबद्दल जगाला एवढं अट्रॅक्शन आहे, एवढं त्या लोकांना सुद्धा वाटते की ही उपचार पद्धती आपल्या देशामध्ये आली पाहिजे. अनेक देशासोबत आपले MOU झालेत, अनेक देशामध्ये आपले आयुष चेअर आहेत, अनेक देशासोबत संस्थातून संस्था MOU पण आपल्या अनेक देशासोबत आहेत आणि अनेक देश म्हणजे लाईनमध्ये आहेत की आपल्या आयुर्वेदासाठी, योगासाठी, आयुषसाठी MOU करण्यासाठी की म्हणजे भविष्यामध्ये आपला आयुर्वेद, योगा हे जगाच्यावर राज्य करेल आणि याच्या माध्यमातूनच लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहू शकते, त्या बिमारीपासून दूर राहू शकतात. हे आता जगाला कळालेलं आहे. आमचा जे आयुर्वेद योगा आहे तो म्हणजे कुठला आजार होऊ नये म्हणूनही त्याचा आपण वापर करू शकतो आणि दुर्दैवानं कुठला आजार झाला तर त्याला दुरुस्त करण्यासाठी सुद्धा
औषधं आपल्या आयुर्वेदामध्ये आणि आयुष पद्धतीमध्ये आहेत. बरं, प्राचीन काळापासूनच जसं ऋषीमुनीपासूनच आपण या आयुर्वेदाचा वापर करतो आणि बहुतांश रामायण असेल, महाभारत असेल, याच्यातून पूर्ण जगाने बोध घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र तयार केले असेल. जसं डॉक्टर अब्दुल कलामने म्हटलं होतं की मी महाभारतातले जे काही विद्या होत्या त्या विद्या बघूनच मी क्षेपणास्त्राची निर्मिती करू शकलो, मिसाईलची निर्मिती करू शकलो. त्याच बेसवर आता ह्या पूर्ण जगामध्ये आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सगळे कामं चालू आहे. तर प्रचार आणि प्रसार हा कशा प्रकारचा करणार आपण येणाऱ्या काळात? अरे प्रचार आणि प्रसार म्हणजे हेच, अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं, त्याची माहिती लोकांना देणं, लोकांनी त्याचा अनुभव घेणं आणि एकदा अनुभव आला की लोकही सुद्धा माउथ पब्लिसिटी करा. आता तुम्ही एखाद्या आयुर्वेदाच्या औषधानं दुरुस्त झाले तर तुम्ही 10 लोकांना सांगणार की तुम्ही आयुर्वेदच घ्या, मी दुरुस्त झालो तुम्ही घ्या. ही माउथ पब्लिसिटी आणि अशाच कार्यक्रमातून त्याचा प्रचार प्रसार होतो. आणि हाचा आरोग्य मेळावा जो आहे आपला इथला राष्ट्रीय, हा बी त्या प्रचार प्रसाराचाच एक भाग आहे. भाऊ, शेगावकरांच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांगू इच्छितो की संतनगरी शेगाव याचीच आपण निवड केली आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव शहराला अनेक इतिहास रचला गेला शेगाव शहराबाबतीत. शेगावकरांच्या वतीने मी आपले आभार मानतो की जेणेकरून छोट्याशा शेगाव नगरीमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य हे कल्पना करू शकत नाही. काही लोकांनी तर नवीन बघितला येईल की एवढा भव्य दिव्य होता. तर मी शेगावकरांच्या वतीने तसेच बुलढाणा जिल्ह्याचे आपले आभार मानतो की छोट्या गावाला निवडलं आपण, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.